नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आजचा आपला विषय आहे देशात वाढत चाललेली वृद्धाश्रम। आपली भारतीय संस्कृती जगात महान आहे। देशात महाराष्ट्राला तर सर्वात पुरोगामी मानलं जातं, पण हे धादांत खोटं आहे। एका अहवालानुसार भारतात 1150 वृद्धाश्रम आहेत आणि या वृद्धाश्रमात 97,000 वृद्ध लोक राहतात। महाराष्ट्रात 24 वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजनेअंतर्गत विना अनुदान तत्वावर चालवले जातात। स्वतःला सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात सर्वात जास्त म्हणजे 65 वृद्धाश्रम आहेत। महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, त्यापैकी 1 कोटी वृद्ध लोक आहेत। आपल्याला लाज वाटली पाहिजे की समाजाला वृद्धाश्रमाची गरज का पडतेय। आई वडिलांना न सांभाळण्याची कुप्रवृत्ती समाजात वाढत चाललेली दिसून येते। सरकारलाही वृद्धाश्रम वाढवण्याची आवश्यकता भासणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि शर्मेची बाब आहे। वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हा आपल्या संस्कृतीवरचा कलंक आहे। आपले आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच प्रवृत्ती समाजात वाढली आहे। पुणे या बाबतीत तर नंबर 1 वर आहे। सर्वात जास्त वृद्धाश्रम ही पुण्यातच आहेत। वैद्यकीय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधित उपचारांनी वयोमान वाढले खरे, पण माणसांतील ओलावा माणूस पण मात्र पार आटले। लोकांच्या घरातील कुत्री गलेलठ्ठ झाली आहेत आणि माता पिता 8 दिवस उपाशी राहतात। काय झालंय या मुलांना? यासाठीच जन्माला घातलं होतं का तुम्हाला? शांतपणे विचार करा। श्रावणबाळ योजना आणावी लागते, संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते। कुठे तो श्रावणबाळ आणि कुठेही आजची मुलं? बरेचसे मुलं म्हणतात बायको ऐकत नाही, पण ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहात ना, हे विसरून कसं चालेल? पोरगा उच्च शिक्षित आणि बायको डिग्रीवाली, तरी जन्मदात्यांनाच विसरलात। सामाजिक जबाबदाऱ्या शिकवल्याच जात नाहीत आणि एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले, एकुलता एक म्हणून दिवटाचे फारच लाड होत असतात आणि तेच घातक ठरत असताना दिसतंय। आई वडील एकटाच आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका दुर्लक्षित करत असल्याने ते उदंड आणि उन्हाळ होत चालले आहेत। जरा आवरा लाडक्याला, नसता हा लाडला तुम्हालाच लावेल धक्क्याला। काय माहीत असतं की मोठं होऊन लग्न झाल्यावर ही मुलं जन्मदात्यांसोबतच असं वागतील। यांचे पायगुण जन्म झाल्यावरच कळले असते तर त्यांना लहानपणीच बालसुधार गृहात भरती केलं असतं, म्हणजे जन्मदात्यांना म्हातारपणी पश्चाताप करण्याची वेळच आली नसती हो। संस्कार द्या तरच वृद्धाश्रमे कमी होतील, नाहीतर भयानक वास्तव आवासून येतंय, हे लक्षात ठेवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।